ज्यावेळी यादी प्रसिद्ध होईल त्यावेळी आपल्या लक्षात येईल की निधी निष्ठावंतांनाच किती या ठिकाणी सिद्धी दिलेली आहे आपल्या लक्षात. पुढची बातमी बघूया. अशोक चव्हाण यांना जनता त्यांची जागा दाखवेल अशा पद्धतीचं वक्तव्य काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांनी केलेलं आहे आणि त्यांच्यावर टीका केलेली आहे. खासदार चव्हाणांनी ही टीका केली. अशोक चव्हाण यांना जनता त्यांची जागा दाखवेल असं चव्हाण म्हणाले. ही जनहित पार्टी कोणाची आहे ते पण स्पष्ट झालेलं आहे. जनहित पार्टी ही भाजपची बी टीम आहे. धर्माबाद असेल, त्याच्यामध्ये बिलोली असेल, बिलोलीच्या नगराध्यक्षाने जाऊन 4थ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ देऊन पाठिंबा दिला. यामुळं जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून त्या ठिकाणी सेक्युलर वोट आपल्याला कसं मिळतील हे प्रयत्न अशोकराव चव्हाण करत आहेत. पण मला आपल्याला सांगायचं आहे की नांदेडमध्ये तिथं प्रयोग चालला म्हणून नांदेडमध्ये प्रयोग चालणार नाही. नांदेडमध्ये जनता हुशार आहे. पुढची बातमी मुंबईबाबतची. मुंबई तोडण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या सरकारनं केला. त्यांच्याशी मैत्री करताना ठाकरेंचं मुंबई प्रेम कुठे गेलं असा निशाणा केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर साधलाय. मुंबई तोडण्याचा प्रयत्न हा काँग्रेसच्या सरकारने केला होता. मात्र त्यांच्याशीच दोस्ती तुम्ही करता आहात. त्यावेळी मुंबईची अस्मिता कुठे जाते तुमची आणि राहता राहिला प्रश्न भाजपने वापरून घेतल्याचा.